नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. जर निवडणूक आयोग स्वतंत्र नसेल तर मग लोकशाही वरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. आपल्याला बऱ्याचशा ज्या संवैधानिक संस्था आहेत, आपल्या संविधानाने त्यांना स्वतंत्र याच्यासाठी ठेवलं की एका दुसऱ्यावर चेक असायला हवा. आणि ही गोष्ट कोणी ऐरा गैरा नत्तू खैरा रस्त्यावर चालणारा, पानाच्या दुकानावर पान खाऊन तंबाखू खाऊन थुंकणारा माणूस नव्हे, तर ही शंका आणि ही चिंता व्यक्त केली त्या पी.व्ही. नागरत्ना मॅडमनी, ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या सिनियर न्यायाधीश आहेत, वरिष्ठ न्यायाधीश, कोलेजियम में आहेत. आणि सगळं सुरळीत झालं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपालिकेच्या परंपरानुसार झालं, तर 2027 मध्ये त्या या देशाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश असतील. आणि भलाही त्यांचा कार्यकाळ 30-35 दिवसाचा असेल, पण बहुतेक सरकारला त्या 35 दिवसात सुद्धा श्वास घेणं मुश्किल होईल. कारण आतापर्यंत ज्या हिशोबाने त्यांनी निर्णय दिलेत आणि ज्या हिशोबाने त्या बोलतायत, त्यामध्ये त्यांनी राज्यघटना हीच सर्वोपरी आणि राज्यघटनेच नुसारच सर्व चालायला पाहिजे, या प्रकारे त्यांनी आतापर्यंत काम केलं. ते काय बोलले याचा एक छोटा व्हिडिओ, एक ट्विट केलाय काही माणसाने. ते ट्विटही वाचा, हिंदीमध्ये आहे आणि तुमच्या स्क्रीनवरच असेल आणि सोबत तुम्हाला तेही दिसेल. म्हणजे व्हिडिओ सोबत आहे. हिंदीमधलं राजीव सिंगचं आहे, ते रणविजय सिंगचं आहे ट्वीट. जस्टिस सुप्रीम कोर्ट की जस्टिस बी.वी. नागरत्ना ने चुनाव आयोग पर कहा, अगर चुनाव कराने वाले उन लोगों पर निर्भर है जो चुनाव लड़ते हैं, तो चुनाव प्रक्रिया की निष्पक्षता सुनिश्चित नहीं की जा सकती. If those who conduct elections are depending on those who contest them, the neutrality of the process cannot be assured. आणि हा व्हिडिओ ऐका तुम्ही काय म्हणाले त्या. Elections in India are not merely periodic events. They are a mechanism through which political authority is constituted. Our constitutional democracy has amply demonstrated smooth changes in government due to elections being held on a timely basis. Control over the process is, in effect, control over the conditions of political competition itself. In TN session, the Supreme Court said that the Election Commission is a constitutional authority of high significance entrusted with ensuring the integrity of election. The concern here again is structural. If those who conduct elections are dependent on those who contest them, the neutrality of the process cannot be assured. त्याला जर आपण मराठीत जर करतो म्हणाल तर त्यांच्या अनुसार ज्या न्यायमूर्ती आहेत नागरत्न मॅडम, त्या म्हणाले की निवडणुका हा काही रेग्युलर येणारा कार्यक्रम नव्हे. ही एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ज्यामुळे राजकीय दल सत्तात येतात, सत्ता स्थापन करतात. आपल्या राज्यघटनेत संवैधानिक लोकशाही हा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे जी लोकशाही राज्यघटनेच्या अनुसार आहे, त्याची संवैधानिक लोकशाही मध्ये आपण कितीतरी वेळा हे पाहिलं की आपल्याकडे किती शांतपूर्व प्रोसेसमध्ये शांत 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 म्हणजे चुपचाप आरामशीर, यात काहीही त्रास न होता सत्ता परिवर्तन झाले, केंद्रामध्ये झाले, राज्यांमध्ये झाले. आणि त्या सत्ता परिवर्तनाच्या वेळेला काही सत्ता परिवर्तन झाल्यावर काही हिंसा नाही झाली, मारकाट नाही झाली. या देशातल्या राजकीय दलांनी, या देशातल्या मतदातांनी
आणि या देशातल्या राज्यघटनेने या आणि निवडणूक आयोगाच्या स्वतंत्र कार्यशैलीने ह्या सगळ्या सत्ता परिवर्तन घडवून आणले, त्या घडू शकले. कारण हे जे निवडणूक आयोग आहे त्याच्या प्रक्रियेवर म्हणजे त्या प्रोसेसवर जर कोणाचं कंट्रोल नियंत्रण असेल तर मग निवडणुकीमध्ये जी राजकीय स्पर्धा असते सत्तेत येण्यासाठी त्याच्यावरही तुम्ही नियंत्रण ठेवणार. एका राजकीय दलाचं जर चुनाव निवडणूक आयोगाच्या त्या पूर्ण प्रोसेसवर निवडणूक आयोगावरच नियंत्रण असेल तर मग त्या निवडणुका होणार त्याला काही अर्थच राहणार नाही. कारण त्या निवडणुकावर सुद्धा त्याच कंट्रोल असेल. पुढे त्या म्हणतात की चिंता काय आहे मला, मला चिंता ही आहे की जे निवडणूक आयोग निवडणूक संपन्न करते तेच जर निवडणूक लढणाऱ्यांवर आश्रित असेल तर मग निवडणुकीमध्ये पारदर्शिता कुठे. उदाहरणार्थ सध्याचं जे निवडणूक आयोग आहे म्हणजे त्याचे आयुक्त कोण असणार हे जर सत्ता पक्षच तय करत असेल, तेच ठरवत असतील आणि ते जर सत्ता पक्षावर आश्रित असतील तर मग ह्या निवडणुका पारदर्शी कशा. बऱ्याच बोलल्या. त्या म्हणाल्या की सीएजी ही संस्था आहे तिला पण स्वतंत्र असायला हवं. कारण सीएजी जर स्वतंत्र नसेल तर मग सरकारचं ऑडिट कसं होईल. हा लोकांचा पैसा आहे, तो लोकांवर नीट खर्च होतो की नाही हे पाहण्याचं काम सीएजीचं आहे. त्यामुळे सीएजीला स्वतंत्र असणं जरुरीचं आहे. ते म्हणाले कितीतरी संस्था आहेत अशा की ज्यांना स्टॉक एक्सचेंज बीएसई बॉम्बे स्टॉक या जे नियामक आहेत त्या स्टॉक एक्सचेंजला कंट्रोल करणाऱ्या जर त्या कोणाच्या कंट्रोलमध्ये असतील त्या जर स्वतंत्र नसतील तर मग तुम्ही अपेक्षा करू शकत नाही की ते सर्व काही ठीक होईल. त्यांनी कहा की वित्त आयोग हा स्वतंत्र असावा हवा. कारण तो राज्य आणि केंद्रामधला एक पूल असतो आणि तो बॅलन्स करतो. जर वित्त आयोगच एका राजकीय पक्षाची धरोहर असला म्हणजे त्या पक्षाचंच जर त्याच्यावर नियंत्रण असलं तर मग जिथे विरोधी पक्षांची सरकार आहेत त्याच्यावर न्याय कसा मिळू शकतो. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण इल्ला या सगळ्या संस्था जटिल अशा आर्थिक आणि तकनिकी क्षेत्रात काम करतायत. त्यांना स्वतंत्रता असणं जरुरीचं आहे. त्यांच्यावर जर तुम्ही असं कंट्रोल ठेवलं तर त्याचं काय होईल आणि मग राज्य घटनेच्या अनुसारानं देश चालेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता बीबी नागरत्ना ज्या आहेत ह्या फार स्ट्रेट फॉरवर्ड मॅडम म्हणून ओळखल्या जातात आणि सरकारला नेहमी धारेवर धरतात. नोटबंदीच्या वेळेला ज्या 5 जजेसचं बेंच बसलं होतं की नोटबंदी ही म्हणजे राज्यघटनेला धरून आहे का. त्यात 4नी तर दिलं होतं की हो आहे, पण त्यावेळेला सुद्धा नागरत्ना मॅडमनी आपलं डिसेंट नोट फार स्ट्रॉंगली लिहिलं आणि ते कन्व्हिन्सिंग होतं. ते वाचल्यावर वाटतं की नाही खरोखरच त्या म्हणतात ते काही चुकीचं नाहीये. बाकी मग काय होयबा आहेत का हा प्रश्न सामान्य माणसाला ज्याला कायदा कळत नाही त्याच्या डोक्यात येतो. त्यानंतर पंचोली म्हणून जेव्हा एक जज सुप्रीम कोर्टात नियुक्त झाले त्यावेळेला सुद्धा त्यांच्या नियुक्तीवर त्यांनी फार अपेक्षा घेतला. तेव्हा स्ट्रॉंग शब्दात त्यांनी तो विरोध दर्शवला होता. त्यांचे वडील स्वतःच ES व्यंकटरमैया ते या देशाचे 19वे
मुख्य न्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे. 1989 मध्ये ते न्यायाधीश झाले. नागरत्ना मॅडमचं ओरिजिनल शिक्षण जरी बँगलोरमध्ये झालं, पण त्यानंतर पुढचं शिक्षण त्यांचं भारतीय विद्या भवन पासून दिल्ली युनिव्हर्सिटी पर्यंत दिल्लीमध्ये झालं. दिल्ली युनिव्हर्सिटीमधनंच त्यांनी लॉ केलं, बँगलोरमध्ये प्रॅक्टिस केली, तिथे मग त्या जज झाल्या आणि मग सुप्रीम कोर्टमध्ये आल्या. वर्तमान स्थितीत त्यांना हे का बोलावं लागलं? कारण खास करून जेव्हापासून सूर्यकांत मुख्य न्यायाधीश झालेले आहेत, तेव्हापासून जेव्हा जेव्हा काही विरोधी पक्ष किंवा सिव्हिल सोसायटीज निवडणूक आयोगाच्या कुकर्माचा पाढा घेऊन जातं, तेव्हा तिथं त्यांना ते न्यायच मिळत नाही असं वाटतं. म्हणजे मी काय लॉचा स्टुडंट नाही, पण जे आता निवडणुकीनंतर निवडणुकीत झालेल्या चुकांबद्दल किंवा निवडणुकीत झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल किंवा आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल जर आपण गेलो तर त्यांना म्हटलं जातं की अरे तुम्ही निवडणुकीत हारले म्हणून येता, जा काही नाही, ठीक आहे असंच. निवडणुकीच्या अगोदर गेलं की साहेब निवडणूक होत आहेत आणि हे सगळे असं काय सगळं आचारसंहितेची धज्जिया उडते आहे, संवैधानिक पदावर बसलेला माणूस असं करू शकतो का? तेव्हा म्हणतात की अरे तुम्ही निवडणूक आल्या की सुप्रीम कोर्टाला आखाडा बनवता निवडणुकीचा, जा दूर व्हा. झालं. बिहारमध्ये चालत्या निवडणुकीमध्ये 10,000 रुपये दिले तरी त्यांनी म्हटलं ठीक आहे. पण निवडणूक अनाऊन्स व्हायच्या अगोदर स्टॅलिनने जर तिकडे काही अनाऊन्समेंट केलं तर त्याला म्हणलं टॅक्स पेअरचे पैसे कसं वाटणार तू? हे दिसतं डोळ्यांनी. आणि जेव्हा हे असं दिसायला लागतं तेव्हा वाटतं मग कुठे जावं? एक माणूस 30,000 फॉर्म एकटाच भरून 30,000 लोकांना मतदानासाठी सांगतो फॉर्म इलेक्शन मध्ये भरतो तो की बाबा हे लोक नवीन मतदाता आहेत. आणि कोणी सांगितलं एक माणूस बीजेपीचा कार्यकर्ता 30,000 लोकांना कसं तो म्हणतो की 18 वर्ष यांची झाली असतील आता यांना मतदाता सूचीमध्ये घ्या. मुख्य न्यायाधीश म्हणजे अरे पहिले पण होत आलं असं, राहू द्या. पहिले चुका झाल्या म्हणजे ती चुका कंटिन्यू राहायच्या का? समयानुसार अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या झालेल्या निर्णयावरही पुनर्विचार केला जातो. कारण वेळ, काळ, समय, समाजामध्ये बदलणारं वातावरण या सगळ्यांना धरून चालण्यात येतं. पण विरोधी पक्षांना जर तिथे नानाच असेल तर मग न्याय कुठे पाहायचा? आणि खास करून निवडणूक आयोगाच्या बाबतीत तर SIR सारख्या आणि बाकी सारख्या ज्या ठिकाणी ज्या कंप्लेंट्स येतात, हजारो लोकांना मतदान सूचीमधनं बाहेर काढलं म्हणून ते नावं आपली इन्क्लूड करण्यासाठी जर जे न्यायिक अधिकारी अपॉइंट केले सर्वोच्च न्यायालयाने त्यांना भेटू इच्छितात तर ते भेटायला तयार नाही. मग तिथे हंगामा होतो. तर न्यायपालिका त्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या बद्दल जास्त चिंतित आहे, परंतु त्या लाखो मतदाता ज्यांना आता मतदानाला करता येणार नाही अशाच्या अधिकाराबद्दल चिंतेत नसतं, ही फार चिंताजनक गोष्ट आहे. त्यामुळे नागरत्ना मॅडमच्या या वक्तव्याला एक आरसा म्हणून पाहिल का न्यायपालिका? की न्यायपालिका स्वतःच एक पेंटिंग डोळ्यासमोर ठेवून आरसा समजून त्यालाच आपलं गोंडस रूप दिसतं आणि त्याच्यावरच ते खुश होतं असं आहे का? हा प्रश्न मी तुमच्या सोडून जातो. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.